हॅलो धुळे न्यूज आपले हार्दिक स्वागत करीत आहे। एनसीसी दिवसाच्या निमित्ताने जय हिंद कॉलेज सिनियर या ठिकाणी रक्तदान भव्य विनामूल्य यकृत व स्वादुपिंडांच्या आजारांसाठी भव्य विनामूल्य एनसीसी दिवसानिमित्त जय हिंद शैक्षणिक संचलित झेडपी पाटील महाविद्यालयात एनसीसीच्या भव्य रक्तदान आयोजित करण्यात आले होते। 7 महाराष्ट्र गर्ल्स बटालियन औरंगाबाद यांच्याशी धुळे येथील झेडपी पाटील महाविद्यालय धुळे औरंगाबाद ग्रुपकडून मिळालेल्या सूचनानुसार दिनांक 26 नोव्हेंबरला हा दिवस साजरा करण्यात येत आहे। त्यानिमित्ताने 25 तारखेला महिला एनसीसी युनिटतर्फे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते। या परिसरातील रॅली काढण्यात आली होती। उद्घाटन माननीय आचार्य CN पगारे सर यांच्या हस्ते करण्यात आले। कॅप्टन सरबजीत के चीमा व प्राध्यापक प्रियंका निकुम, प्राध्यापक संदीप विस्कर व मोहन मोरे सर हे या शिबिराच्या कार्यक्रमाला उपस्थित होते। कैप्टन सरबजीत चीमा, ये अभी एनसीसी डे सेलिब्रेट किया जा रहा है। ये हमें ऊपर से हम लोग 7 महाराष्ट्र गर्ल्स बटालियन से जुड़े हुए हैं। यहाँ पे एनसीसी के 2 कॉलेज हैं सीनियर विंग के, जय हिंद कॉलेज और आर्ट्स एंड कॉमर्स कॉलेज फॉर वुमेन व्योपुर धुले। यहाँ पे गर्ल्स कॉलेज सीनियर विंग के 2 कॉलेज, ये 2 कॉलेज में है। तो ऊपर से जो आदेश था हर साल अलग अलग होता है, जैसे आदेश आता है उसी तरीके से हम लोग एनसीसी डे मनाया जाता है। और एनसीसी डे नवंबर के लास्ट संडे को मनाया जाता है। और लास्ट संडे के अलग ऐसे भी रूल है कि संडे को ये कुछ भी एक्टिविटी नहीं होती है। तो गर्ल्स स्टूडेंट होने की वजह से हम लोगों ने ये एक्टिविटी सैटरडे को ली है कि इस बार की जो आदेश थे ये ब्लड डोनेशन किया है। तो कल ही हमें पता चला और कल ही के आदेश के हिसाब से हमने आज का ये ब्लड डोनेशन कैंप का आयोजन जय हिंद कॉलेज धुळे या ठिकाणी भव्य विनामूल्य शिबिर आज दिनांक 25/11/17 रोजी सकाळी 11 वाजता यकृत व स्वादुपिंडांच्या आजारांसाठी भव्य विनामूल्य शिबिर आयोजित करण्यात आले होते। पुणे येथील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या डॉक्टर वृषाली पाटील लिव्हर प्रत्यारोपण सर्जन यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले। सकाळी 9 ते 12 वाजेपर्यंत हे शिबिर घेतले। स्वादुपिंड, लिव्हर, लहान आतड्या यांच्या आजारांचे स्पेशलिस्ट आहेत। 15 वर्ष अमेरिकेत काम केल्यानंतर भारतात पुणे येथे प्रॅक्टिस करीत आहेत। या 2 वर्षात मला असे आढळून आले की आजार हा जास्त वाढून जातो, त्यावेळेस पेशंट धावपळ करतात। जर पहिलेच उपचार केले तर फार मोठा फरक पडतो। माझ्या काकांचे लिव्हर ट्रान्सफरचे ऑपरेशन केले, आज 35 वर्ष झालेत, त्यांची तब्येत चांगली आहे, असे डॉक्टर वृषाली पाटील यांनी सांगितले। वृषाली पाटील लिव्हर, स्वादुपिंड आणि आपल्या लहान आतड्याचं आणि किडनी ट्रान्सप्लांट तज्ज्ञ आहे आणि स्वादुपिंड आणि लिव्हर यांच्या आजारांची स्पेशलिस्ट आहे। 15 वर्ष अमेरिकेत काम केल्यानंतर मग आता 2 वर्षापासून भारतात पुण्यात प्रॅक्टिस करते। डॉक्टर आदित्य भटवालांच्या तर्फे हे शिबिर आम्ही आयोजित केलं आहे। फ्री क्लिनिक आहे पेशंटसाठी। हे यासाठी की गेल्या 2 वर्षात असं आढळून आलं मला की आपल्या लिव्हर फेलियरचे किंवा लिव्हर कॅन्सरचे किंवा लिव्हर आणि स्वादुपिंडाच्या आजाराचे जे पेशंट आपल्याकडे येतात, डॉक्टरांपर्यंत पोहोचतात किंवा दीनानाथ मंगेशकर किंवा मोठ्या हॉस्पिटलपर्यंत पोहोचतात, तोपर्यंत अतिशय अत्यवस्थ परिस्थिती झाली असते, खूप सिरियस असतात। त्यांची आजार क्युअर करण्याचे किंवा त्या ट्रीटमेंट करण्याचे बियॉन्ड झालेले असतात किंवा त्यांचे पैसे 10 डॉक्टर इकडे तिकडे फिरून तोपर्यंत सगळे खर्च झालेले असतात। ह्या आजारांची माहिती देण्यासाठी त्यांनी आजारात आपल्याला काय त्रास होतो आहे, पटकन डॉक्टरांकडे ट्रीटमेंट घेऊन कुठल्या डॉक्टरांनी तज्ज्ञांना जर आपण ट्रीटमेंट केली तर आपण टर्मिनल स्टेजपर्यंत, ट्रान्सप्लांटपर्यंत, ऑर्गन फेलियरपर्यंत पोचायच्या आतच